महाराष्ट्रात उद्योग आणि रोजगार आणण्यासाठी कोण लढणार? ज्यांनी कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात लाखो कोटींची गुंतवणूक आणली आणि 2.5 वर्षात लाखो नोकऱ्या आणल्या, ते नेतृत्व पुन्हा येणार. आणि आता गुंतवणूक मिळावे, औद्योगिक क्षेत्र निर्मिती आणि कामगार वसतिगृहे अशा अनेक योजना अंमलात आणणार. महाराष्ट्राच्या प्रत्येक उद्योग क्षेत्रात गुंतवणूक आणि प्रत्येक भूमिपुत्राला रोजगाराची संधी मिळणार. जे बोलतो ते करून दाखवणारं नेतृत्व येणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल येणार. महाराष्ट्रात कुटुंब प्रमुखांचं नेतृत्व येणार. तुम आगे बढ़ो. छत्रपति शिवाजी महाराज की. माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्यांच्या सोबत खासदार विनायकजी राऊत साहेब, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हम तुम्हारे साथ हैं, जय भाजपा, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती आहे की त्यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या सभेचा आरंभ करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 जय. मी आदरणीय उद्धव साहेबांना विनंती करतो आपल्याला संबोधित करण्यासाठी. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वात आधी मी आपल्याला सर्वांना खास धन्यवाद देतोय, कारण आज तुळशीचं लग्न आहे. संध्याकाळची वेळ झाली तरी सुद्धा तुम्ही केवळ आणि केवळ शिवसेनेच्या प्रेमासाठी आपल्या सभेला आलात. तुम्हाला मी लाख लाख धन्यवाद देतोय. लोकसभा झाली, आता विधानसभा. लोकसभेमध्ये आपण थोडे कमी पडलो आणि साहजिकच आहे की कोकणमधला पराभव हा माझ्या हृदयाला चटका लावून गेलेला आहे. कारण कोकण म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजेच कोकण. हे नातं आजपर्यंत कोणी तोडू शकलेलं नाही आणि मला खात्री आहे की आता सुद्धा कोणी तोडू शकणार नाही. आपलं नातं असं आहे की ज्या वेळेला कधी कोकणावरती संकट आलं तर शिवसेना धावून येते आणि शिवसेनेवरती जेव्हा संकट येतं तेव्हा कोकण मागे ठाम उभा राहतो. आज आपली शिवसेना मोदी आणि शहा संपवायला निघालेत. नाहीतर आजपर्यंत राजकारणात असं कधीच झालं नव्हतं. पक्ष फुटतात, काही माणसं या पक्षात नंतर त्या पक्षात, हे ठीक आहे, राजकारण म्हणून चालू राहतं. पण एवढा नीचपणा हा आजतागायत कोणत्याही राजकीय पक्षाने केला नव्हता. तो कोणी एकेकाळच्या आपल्या मित्रांनी केला. ह्याचं मला जास्त दुःख आहे आणि राग सुद्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला भाजपा म्हणून काही शिल्लकच नव्हतं तेव्हा शिवसेना प्रमुखांनी, म्हणजे हे भाजपवाले कसे हुशार आहेत, जर तेव्हा आपण ठरवलं असतं, शिवसेना प्रमुखांनी ठरवलं असतं की मला युती नकोच, काय व्हायचं ते एकट्याचं माझं होईल, तर भाजपा आज औषधाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये दिसला नसतं. एवढी शिवसेनेची ताकद होती आणि आहे. पण आपण थोडंसं काय भूतदया आहे, माणुसकी आहे,
भगवा झेंडा, तुमच्या हातात भगवा, आमच्याही हातात भगवा. मग आपलं भगव्याचं नातं आहे, हिंदुत्व आहे, देश आहे, महाराष्ट्र आहे. मग घेतलं त्यांना खांद्यावर आणि एवढी हे नीच निघाले की स्वतःचं काम झाल्यानंतर वापरून फेकून देत आहेत आपल्याला. मी जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये जातोय, संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय. अगदी विदर्भात गेलो, कोकणात तर आज आहे, मध्ये पण येऊन गेलो, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. लोकसभेला मला काही पत्रकार विचारतात, तुम्हाला काय वाटतं? कालच रात्री 1 वाजेपर्यंत माझी मुलाखत चालू होती, कारण 4 सभा करून मुक्कामी पोहोचायलाच 11:30-12 वाजले होते. तुम्हाला काय वाटतं? आणि मी त्यांना सांगितलं की विधानसभेचं वैशिष्ट्य असं ह्या की साधारणतः लोकसभेला जशी सभा होत होती तशी एका लोकसभेची सभा माझी एका विधानसभेला होते. प्रचंड मोठ्या सभा होत आहेत. म्हणजे मला असं बोलताना जाणवत नाही आता सुद्धा गर्दी कुठपर्यंत गेले. कालची बार्शीची सभा आपण पाहिली असाल, असं स्टेजवरनं काय अंदाजच येत नव्हता. मग त्यांना सांगितलं तर जरा मोबाईलचे टॉर्च लावा आणि ते कळलं, अरे बापरे कुठपर्यंत गेलेली आहे गर्दी. म्हटलं हेच चित्र आहे. ते काय नुसते मोबाईलचे टॉर्च नाही पेटलेत, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता मशाली पेटलेल्या आहेत. शिवसेनेची मशाल पेटलेली आहे. आणि मला वैभव, मी आता वैभव अनेक वर्ष सोबत आहे, लहान आहे म्हणून हक्काने त्याला अरे बोलतो. वैभव, मला तुझा अभिमान आहे, कारण तुला सुद्धा 50 काय आणखीन खोके मिळाले असते, पण तू हटला नाहीस, वाकला नाहीस, बदला नाहीस. आणि मुख्य म्हणजे मेंढ्यांप्रमाणे मोदीशांचा लाचार झाला नाहीस. मला तुझा अभिमान आहे. आणि विनायक राऊत पण तसेच आहेत, कारण खासदार पण आपले गेले होते, विकले, पण विनायक राऊत नाही गेले. इथे बसलेले सगळेच, मग भाई गोवेकर काय सगळेच, आता उपरकर पण परत आले, राजन तेली परत आले, सगळी जुनी शिवसेना ही परत उभी राहते. आणि इथे मला जे आव्हान दिलं गेलं, येऊन रस्त्याने जाऊन दाखवा, मी त्यांना सांगतोय नशिबाने दिले, घरी बसून नीट खा. उगाच मध्ये आला तर वेडं वाकडवून खाण्यात काही अर्थ नाहीये. कारण आडवा आला तर आडवच करू, तेवढी ताकद हिंमत ही शिवसेनेत आहेच. पण मुळात प्रश्न हा तुम्हाला आहे. हा नुसता आपला आमदार उमेदवार वैभव त्याचं नाव आहे म्हणून वैभव नाही मी म्हणत. तुम्हाला सगळ्यांना कोकणचं वैभव जपायचं की नाही हा प्रश्न मी तुम्हाला करतोय. तुम्हाला कोकणचं वैभव हवंय की नकोय? का पुन्हा सगळं गुंडापुंडांचं राज्य पाहिजे? मग ती सगळी जुना काळ जो होता, मग कुठून सुरुवात करायची? श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे. मग एखादी टीव्हीची मालिका असते की माणसं काय होतंय कसं होतंय माहित नाही, रमेश गोवेकर गायब, कुठे गेला? हवेत अदृश्य. हत्या होत आहेत, कोणी केल्या माहिती नाही. आणि ती गुंडगिरी, ती दडपशाही, त्यावेळेला वैभव एकटा नडला होता त्यांना. आणि वैभव, तुला भेटायला मी दुसऱ्याची त्या तुरुंगात आलो होतो. आपल्या एका सैनिकावरती हल्ला झाला होता, त्याला गोव्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. मग तेव्हाही हॉस्पिटल चांगलं नव्हतं, आता किती चांगलं झालंय कल्पना नाही मला. पण तो काळ असा होता. आणि उपरकर, तुम्ही जेव्हा उभे होतात तेव्हा मी 10 दिवस इकडे राहिलो होतो. संपूर्ण मतदारसंघ जो तेव्हाचा होता तो पिंजून काढला होता. आणि तेही दिवस मला आठवत आहेत की मी जिथे जायचो लोक गर्दी करायची, पण गर्दीमध्ये एक व्यक्ती मला येऊन भेटली. मी गाडीत बसलो, तो आला माणूस, तरुण होता. मला म्हणाले, साहेब काय? खास तुमच्या कोकणी भाषेत बोलला तो. तुमच्या ती कोकणाची एक वेगळी गंमत आहे भाषेची, बोलण्याची. आणि त्यांनी मला सांगितलं की आता तुम्ही सगळे आलात ठीक आहे, पण तुम्ही बघितलं ना आमची घरं कशी, एक तिकडे एक तिकडे, एक इकडे इकडे, सगळं असं विखुरलेलं आहे. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की इकडे चिडी चिप, सगळा काळोख असतो. ही 2005ची गोष्ट आहे.
आज तुम्ही सगळेजण आला, आम्हाला बरं वाटलं. निवडणूक झाल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर आम्ही इकडे एकटे राहणार आहोत. आणि यांची दहशत एवढी आहे, आमच्या मुली बाळी रात्री अपरात्री किंवा संध्याकाळच्या वेळेला एकट्या येणं जाणं करायचं म्हटलं तर हे काय करतील सांगता येत नाही. तेव्हा तुम्ही म्हणे एक कोणतरी माणूस असा द्या की जो आमच्या सोबत आम्ही कधी हाक मारली तर तो धावून येईल असा माणूस द्या. आणि ती परिस्थिती बघितल्यानंतर ते आव्हान विनायक राऊत यांनी स्वीकारलं. येऊन राहिले, तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं. या वेळेला नेमकं काय कुठे चुकलं हा विचार माझ्यापेक्षा आपण सगळ्यांनी केला पाहिजे की नको तो धोंडा पुन्हा का उरावरती घेतलात. पुन्हा तुम्हाला दादागिरी गुंडगिरी म्हणजे मला मोदींना मी मगाच्या सभेत सुद्धा बोललो की मोदींना इकडे मुद्दामून प्रचाराला बोलवायचंय. याच इकडे या व्यासपीठावरती बोलू आपण. या चॅनलमधनं मी त्यांना आमंत्रण देतोय, मोदीजी जरा आप यहाँ आइए. कारण तुम्ही जो लोकसभा निवडणुकीमध्ये कंठशोष करत होता, परिवारवाद परिवारवाद घराणेशाही, म्हणजे शिवसेना प्रमुखांनंतर शिवसेना प्रमुखांच्या पुत्राने जर शिवसेना त्यांनी शिवसेना प्रमुखांनी मला दिली, मोदीजी तुमचं काय जातंय, कोण आहात तुम्ही. हा पक्ष हा माझ्या वडिलांनी स्थापन केलाय. तेव्हा तुम्ही कुठे होतात, हिमालयात होतात का विंध्य पर्वतात होतात मला नाही माहिती. पण हा शिवसेना हा पक्ष, शिवसेनेने जो जन्म घेतला तो मुंबईमध्ये जेव्हा मराठी माणसावरती अन्याय होत होता तेव्हा भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी, मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी म्हणून शिवसेना प्रमुखांनी ही शिवसेना स्थापन केली. आणि तिचं नेतृत्व जर शिवसैनिकांनी माझ्याकडे दिलं असेल, शिवसेना प्रमुखांनी त्याला संमती दिली असेल तर तुम्ही चोंबडेपणा करणारे कोण. मग तुम्हाला शिवसेना प्रमुखांची घराणेशाही चालत नाही. परिवारवाद परिवारवाद. मग इकडे तुम्ही जे काही करता आहात, बाप डोक्यावर आणि पोरं खांद्यावर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.